महिला विश्वचषकात भारतीय संघाने इतिहास घडवला। उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव। रविवारी दक्षिण आफ्रिकेशी अंतिम लढत। मुंबईच्या पवईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या माथेपुरेमुळे खळबळ। रोहित आर्यचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू। सरकारने कंत्राटाचे पैसे बुडवल्याचा आर्यचा आरोप। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय घेणार सरकारचं आश्वासन। कर्जमाफीसाठी सरकारकडून उच्चाधिकार समितीचीही नेमणूक। आता आमच्या भेटीगाठी होतच राहणार। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी संदर्भातल्या बातम्यांच्या कव्हरेजवर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। युतीच्या चर्चांना आणखी जोड। शिवरायांच्या गडावर नमो सेंटर उभी केल्यास फोडून काढू। राज ठाकरेंचा थेट सरकारला इशारा। तर मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी पत्करणार। एकनाथ शिंदेंवर राज ठाकरेंची पहिल्यांदाच जहरी टीका। मतदार याद्या सुधारेपर्यंत निवडणुका न घेण्याची विरोधकांची आग्रही मागणी। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात एल्गार। मोर्चाला लोकलला येणार राज ठाकरेंची घोषणा। पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार अखेर रद्द। धर्मादाय आयुक्तांकडून स्वतःचाच निर्णय मागे। व्यवहारापोटी बिल्डरने दिलेले 230 कोटी रुपये परत मिळवण्यासाठी कोर्टात जावं लागणार। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज एकता दिन सोहळा। पंतप्रधान मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे पुष्प अर्पण करणार। तर देशभरात एकता दौडचं आयोजन।